म्हणजे आपण सुरू केल्या महिन्यात 2 महिन्यात होणारी गोष्ट नाही आहे. तर ह्याला वेळ लागतोच आणि ते वेळ लागते असं समजूनच त्याला तयारी केली पाहिजे पहिली गोष्ट. करेक्ट. आणि व्होकॅब खूप महत्त्वाचं आहे. शब्दार्थ म्हणजे मुलाला बोरिंग वाटते शब्दपाठ करणं किंवा त्या रीडिंग करता वेळेस जे काही शब्द येतात त्याला नोट करून घेणं, पुन्हा त्याचं रिव्हिजन करणं आणि प्रॉपरली कॉन्सन्ट्रेशन ठेवून रीडिंग करणं. ह्या ज्या गोष्टी आहेत, ते खूपच महत्त्वाच्या आहेत. खूप महत्वाचे आहे. तर थोडंसं आपण पुढे जाऊया आता कॉन्टकडे, की आपलं कॉन्ट कसं होतं त्यासाठी आपण काय केलं बेटा योगेश नेमकी? क्वांटमध्ये मॅडम पहिलं तर मी बॅच प्रॉपर करून घेतलं. बॅच प्रॉपर करून मग जी प्रॅक्टिस राहते ती प्रॅक्टिस केलो. मग कुठेतरी मला ते मग तरी माझं वीक म्हणजे थोडं मॉडरेट होतं. तेवढं बी क्वांटमध्ये स्ट्राँग नव्हतं. मग आम्ही डिस्कशन करू सुरू केल्या. जे हे राहतात ना अरिथमॅटिकचं. मग अरिथमॅटिकचं डिस्कशन करून त्या अरिथमॅटिकला कसंही स्ट्राँग बनवलं. आणि जे डी-आयची सीरीज आहे ना आपले शुभम सरची, ते मी 2 वेळेस पाहिलं. म्हणजे रेकॉर्डेड जे YouTubeला आहे, ते मी 2 व्हिडिओ आहेत 2 चांगले. वेळेस हां, पाहिलं 2 वेळेस पाहिलं मी. 2 व्हिडिओ होते 8-10 तासाचे काहीतरी 2 व्हिडिओ होते. ते मी 2 वेळेस बघितलो आणि तिथून मी क्वांटला स्ट्राँग करून घेतलो. स्ट्राँग तरी नाही पण चांगलं म्हणजे ॲव्हरेज म्हणजे एका विषयी मी खाली ठेवलं नाही. प्रत्येक विषय ॲव्हरेज होता आणि इंग्लिश त्यामध्ये साठी म्हणायला गेले तर कोणते मॉक वापरले आणि कसं अनालिसिस केलं त्याचं? ऑलिव्ह बोर्डमध्येच मॅडम. समजा एखादा समजा डी-आय जमला नाही, तर आमचे ग्रुप मेंबर खाली म्हणजे महादेव अंमलवाड, गणेश मॅकलॉड त्यांच्याकडे खाली जाऊन मग आम्ही डिस्कस करायचो. "बा हे डी-आय तू केलास का? तू केलास का?" मग आमच्या तिघापैकी कोणापैकी एकाला जमायचा. मग ज्याचा अप्रोच चांगला वाटला, मग ते आम्ही फॉलो केलो समजा. सर म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही मॉक अनालिसिस करायचे हो, कॉन्टचे आणि करायचं. ऑलिव्ह बोर्डचाच प्लॅटफॉर्म ऑलिव्ह वापरला. बोर्डचा. ओके बेटा, याच्या व्यतिरिक्त जर आपण सांगायला गेले की LR कसं होतं आणि आपण त्याच्यासाठी काय केलं? एल-आर मॅडम म्हणजे पझल माझे थोडं वीकच होतं. म्हणजे प्री लेव्हलचे मी करत गेलो, पण मेन्स लेव्हलला थोडं कुठेतरी जे आता मला जे पार्टनर भेटले होते साईडला दोघं जण क्वांट एल-आरचे, त्यांच्याकडून क्वांट एल-आर मी एवढं स्ट्राँग बनवून घेतलो ना, म्हणजे स्ट्राँग लई बी स्ट्राँग नाही, पण जेवढं लागते त्याच्यापेक्षा कुठेतरी जास्त मी जास्तच आपण करून त्यांच्याकडून घेतलंय बनवून LR. घेतलो. कारण दोन्ही साईडला त्यांच्या दोघांची इंग्लिश वीक होती. माझी इंग्लिश स्ट्राँग होती. त्याचं क्वांट एल-आर स्ट्राँग होतं, माझं क्वांट एल-आर वीक होतं. मग मी त्यांच्याकडून हे करून घेतलो आणि मी त्यांना ते दुसरं दिलं. मग आम्ही तिघंही सिलेक्शन होऊन आज निघालो. खूप चांगलं. म्हणजे ग्रुप स्टडी वॉज द फर्स्ट की. तर मुलांनो, जे आम्हाला ऐकत आहेत यांचे काही डाऊट्स असतील इंग्लिश क्वांट LR बद्दल, तर योगेशला प्लीज विचारा, कारण की RRB PO मध्ये 43 मार्क्सची लीड घेणारा मुलगा तुमच्या समोर बसलेला आहे. RRB PO 2025 वोकॅब बेस्ड पेपर 24.5. अटेम्प्ट किती होते बेटा इंग्लिशमध्ये RRB POचे? इंग्लिशमध्ये माझे 32 काय तर प्लीज त्यांना काही प्रश्न असतील सब्जेक्ट रिलेटेड ते तुम्ही विचारू शकता. आणि आर-आर-बी असिस्टंट निघेल नाही, माझी इंग्लिश नव्हती म्हणून. इंग्लिश नहीं होती म्हणून आरआरबी निकाली नहीं। अच्छा, मुझे ये बताओ कि इस जीके का आपने कैसे किया, कहाँ से किया और आप कब पढ़ना स्टार्ट किया जीके? जी-के मॅडम मी 2024च्या सुरुवातीपासूनच स्टार्ट केलो. ते की मी गौरव गर्ग सरांचे बेस्ट 300 रट्टाच